मित्रांनो, आतापर्यंत नेपोलियन हिल यांच्या द लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकातून आपण यशासाठी लागणारे सर्व गुण पाहिले. आजच्या शेवटच्या भागात आपण या सगळ्याला टिकवून ठेवण्यासाठी लागणारी शिस्त आणि अनुभव समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेसन 13वा, कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे एकत्र काम करण्याची कला, जिथे अनेक लोक एकाच उद्दिष्टासाठी आपली ऊर्जा, आपले कौशल्य आणि आपले विचार एकत्र आणतात. यश हे फक्त एकट्याने मिळत नाही, तर इतर लोकांसोबत योग्य प्रकारे काम केल्याने मिळते. समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही एकमेकांना मदत करा. समान ध्येय असलेल्या लोकांचा समूह जर तुमच्यासोबत आला तर तुमची शक्ती अनेक पटीने वाढेल. वाद, मत्सर किंवा स्पर्धा टाळून सहकार्याच्या माध्यमातून मोठे यश मिळवता येते. स्वतःच्या यशासोबत इतरांच्या यशालाही महत्त्व देऊन त्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. विचार, योजना आणि उद्दिष्टांमध्ये एकता असेल तर मोठी कामगिरी पार पाडणे शक्य होते. जो इतरांसोबत चांगले सहकार्य करतो तो जीवनात जलद आणि स्थिर यश मिळवतो, कारण सहकार्य हे यशाचे एक शक्तिशाली साधन आहे. लेसन 14वा, प्रॉफिट बाय फेल्युअर. अपयश हा शेवट नसून तो शिकण्याच्या प्रक्रियेची एक सुरुवात आहे. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. बरेच लोक अपयशाला सामोरे जाताना थांबतात, भयभीत होतात किंवा त्यांच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. मात्र यशस्वी लोक अपयशाला घाबरत नाहीत. उलट ते त्यातून धडा घेतात आणि पुढे वाटचाल करतात. ते अपयशाचा उपयोग माहिती, अभिप्राय आणि अनुभव म्हणून करून घेतात. अपयश आपल्याला आपल्यातली कमतरता ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्याला त्या सुधारणे शक्य होते. अपयशातून लाभ मिळवणे म्हणजे आपल्या प्रत्येक चुकीत शहाणपण आत्मसात करणे होय. जेव्हा तुम्ही हार मानण्यास नकार देता, तेव्हा तुम्ही तुमच्या अपयशाचा सखोल अभ्यास करता, तुमची रणनीती सुधारता आणि पुन्हा प्रयत्न करता. तेव्हाच अपयश फायदेशीर ठरते. खरे यश हे अपयशाच्या असंख्य अनुभवांवर उभारलेले असते. लेसन 15वा, टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे इतरांचे विचार, मते आणि वागणुकीला समजून घेण्याची व स्वीकारण्याची क्षमता होय. टॉलरन्स हा काही कमकुवतपणा नाही, उलट तो एका श्रेष्ठ मानसिक सामर्थ्याचे रूप आहे. प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि मते वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्यांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. विचारांमधील फरकांवर आधारित भेदभाव टाळणे हे एका यशस्वी व्यक्तीचे प्रमुख लक्षण आहे. यामध्ये नवीन कल्पना आणि विविध दृष्टिकोन स्वीकारण्याची तत्परता ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती इनटॉलरंट असते, तेव्हा ती इतरांना जज करते, नातेसंबंध बिघडवते आणि स्वतःच्याच प्रगतीला अडथळा आणते. या उलट जेव्हा ती व्यक्ती टॉलरन्स असते, तेव्हा ती नवीन कल्पनांचा स्वीकार करते आणि महत्त्वपूर्ण संधींची निर्मिती करते. टॉलरन्स व्यक्ती इतरांचे विचार शांतपणे ऐकून घेतात, ती भिन्न मतांचा आदर करते, आपल्या रागावर नियंत्रण ठेवते आणि सुसंवाद निर्माण करते. जो व्यक्ती इतरांचा आदर करतो आणि आपले पूर्वग्रह बाजूला सारतो, ती व्यक्ती आयुष्यात अधिक मोठे यश मिळवते. लेसन 16वा, द गोल्डन रूल. जर तुम्ही इतरांशी प्रामाणिकपणा, आदर आणि सहानुभूतीने वागलात तर लोकही तुमच्याशी त्याच प्रकारे वागतील. म्हणजे इतरांशी अगदी तसेच वागा जसे तुम्हाला स्वतःशी वागले जावे असे वाटते. या तत्वाचा स्वीकार केल्याने लोकांमध्ये विश्वास, आदर आणि प्रेम वाढत जाते. यशस्वी व्यक्तींना हे समजलेले असते की स्वतःच्या हिताचा पाठपुरावा करत असतानाच इतरांच्या हिताला चालना देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. न्याय आणि नैतिक आचरणातून मनाची शांती व समाधान लाभते.
या गोल्डन रूलचे पालन केल्याने दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिक यश प्राप्त होते. गोल्डन रूलचे पालन करणारी व्यक्ती इतरांशी आदराने वागते, प्रामाणिकपणा जपते, विश्वास निर्माण करते आणि सकारात्मक प्रभाव पाडते. जो व्यक्ती इतरांशी निष्पक्षतेने आणि सचोटीने वागतो, तो केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही सकारात्मक बदल घडवून आणतो. गोल्डन रूलचे पालन करणे हे यशाचे एक महत्त्वाचे साधन आहे. तर मित्रांनो, या शेवटच्या भागातून आपल्याला समजलं की यश फक्त मिळवायचं नसतं, तर ते टिकवण्यासाठी योग्य वागणूक, शिकण्याची तयारी आणि लोकांशी चांगलं नातं ठेवणं गरजेचं आहे. या संपूर्ण पुस्तकातून आपल्याला एक संदेश मिळतो की सक्सेस इज नॉट लक, इट इज अ हॅबिट अँड अ प्रोसेस. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.